नमस्ते जी। नमस्ते सर। सर जी आपका नाम क्या है? बिसाखी राम जी। बिसाखी राम बिसाखी राम। जी। बढ़िया। आप क्या कर रहे थे अभी यहाँ पे? फॉरेस्ट वॉचमैन है, चौकीदार फॉरेस्ट चौकीदार है। अच्छा, मालूम फॉरेस्ट के चौकीदार हाँ है जी आप। सर, जी सर बढ़िया। जी। और आप भेड़ भी ये मेरी रखते बेट हैं? हमारे उनका रिश्तेदार की दोस्ती है ना। अच्छा, हाँ जी। तो आप पहले से यहाँ पे आ मैं रहे हैं? 84 जुलाई से लगा, 16 जुलाई को ज्वाइनिंग की थी। ओके। हाँ, 14 साल टेम्पररी सर्विस में रह गए। बढ़िया बढ़िया। आप अभी? 98 परमानेंट हो गया, अच्छा, 98 फरवरी में। बढ़िया। जी सर। आप यहाँ पे क्या कर रहे थे? यहाँ पे ग्लेशियर था? गए नाले में जून तक ग्लेशियर होता था। और अच्छा पहले हमारे गद्दी सब लोग गाय भैंस बाड़े आते थे, और यहाँ से बर्फ काट के निकलते जून, अच्छा। लास्ट जून में। तो आप गद्दी समाज के हैं? हाँ, गद्दी, हम गद्दी कास्ट है, गद्दी वाले। अच्छा। हमारी कास्ट गद्दी है। और आपका पहले से काम क्या रहा है? पहले खेती आप कर? छोटा यहाँ से फॉरेस्ट गाइड में। अच्छा शुरू से छोटा है, 17-18 साल का यहाँ से। अच्छा। और आपके गांव के लोग क्या करते हैं? वो भी गाय भैंस का, भेड़ बकरी का, अच्छा, कुछ पढ़े लिखे टूरिज्म का काम करते हैं लड़के सब, टूरिज्म का गाइड का, इंस्ट्रक्टर का काम करते हैं। इन बढ़िया। लोगों ने कोर्स किया है। अच्छा। जी सर। मुझे बताइए, ये जो अभी धौलाधार रेंज है ना, जी इसको सर, जी धौलाधार कहते जी हैं, जी। ये 10-12 साल में क्या इसमें सारे बदलाव आया है? नेचर के हो गया कि प्रॉब्लम आ गया कि ज़्यादा गाड़ी, जितना ट्रैफिक की वजह से ना, अच्छा और बर्फ पीछे चल रहा है। अच्छा। जो ट्रैफिक हाँ, नीचे और से आ रहा है हाँ, ऊपर, नीचे से गंद पड़ रहा है कहीं ना, इस वजह से भी मतलब गाड़ियाँ मैक्लोडगंज से हाँ ऊपर जी, तक आ रही है हाँ जी, इसके हाँ जी, वजह हाँ से? जी। पहले होता है ना, पूरा हाँ। लॉकडाउन में सर क्लियर हो गया था। तेरे अच्छा। दिल्ली पंजाब तो पूरा फाड़ना नहीं, लॉकडाउन में पड़ा। जी। कोई 5 साल लॉकडाउन में 6 फुट बर्फ था करना। हेलो, लॉकडाउन में कोई 10 फुट बर्फ थी। 10 फुट लॉकडाउन के टाइम में 2 बार, 19-18 में अच्छा। और 19 में। उसके बाद 3-4 फुट, 3 फुट 2.5 फुट से बर्फ में चढ़ा यहाँ पे। यहाँ पे था बर्फ? हाँ जी, हाँ जी। और और पहले अच्छा, इसको बोले सराड़ी का फेर, ये अच्छा। पूरा 12 महीने पैक होता था। ये पूरा 12 महीने पूरी बर्फ रहती वो थी? रहती थी। अभी को 15 साल भी हो गए, खाली हो गया है। अच्छा, यहाँ पे बिल्कुल अभी बर्फ नहीं रहती ये हाँ जी, सीजन। हाँ जी। तो और ये जो भेड़ बकरियां पालते हैं वो कहाँ जाते हैं ये जाते लाहौल स्पीति जाते, फिर इसके पीछे फिरते कुछ गद्दी लोग, कुछ अच्छा, लाहौल स्पीति में जाते हैं ना। लाहौल स्पीति तक जाते हैं? यहाँ से हाँ कितना हाँ जी, यहाँ किलोमीटर से रहेगा? जाते हैं, लो पांगी भी यहाँ से जाते हैं। अच्छा, यहाँ से ये कितना? यहाँ से जाता है, कोई करेली डाड़ से जाते हैं, फिर यहाँ से पालनपुर धार से अच्छा, भाई अपने रोहतांग से जाते हैं ना। लेकिन लाहौल स्पीति यहाँ से कितना किलोमीटर रहेगा? कोई सर वो तो पता नहीं इतना ना, बहुत दूर रहेगा। 15-20 दिन गद्दी के जाते, 15-20 दिन लग गद्दी जाते लोग हैं। भेड़ बकरी वाले के तो यहाँ से पूरा ऊपर बर्फ है? हाँ, स्टे करना पड़ती है ना। जी। एक स्टे यहाँ इलाका में करनी है, इलाका में एक है। दिन क्लाइंबिंग कर, अर्ली मॉर्निंग 5 या 4 बजे, अच्छा और बैक साइड में स्टे करना पड़ती है। अच्छा। दूसरे दिन एक जगह होता है चाटा मंडारा में स्टे करना, तीसरे दिन क्वार्से पहुंच जाते हैं। अच्छा। इस हिसाब से चलते हैं लोग, ऐसे स्टेप में जाते रहते हैं? स्टार्ट में सर जी। तो यहाँ पे अब बिल्कुल भी ग्लेशियर नहीं रहता? ना खत्म हो गया ग्लेशियर, ये तो मामूली ग्लेशियर है। ये अच्छा। पहले यानी कि ना जितना ग्लेशियर होता था, मैं बोलता कि हमारे गद्दी बकरी के झील के जूते होते थे, उनका पजामा होता था। अच्छा, बकरियों को भी पजामा पहनते बनाते थे? थे, खुद बनाते थे। अच्छा उनको ऊन बकरी के झील काटते थे अच्छा और बनाते थे, और सिलाई करते थे, सूज को इतने न बड़े। अच्छा। और बकरी वो के लिए? ऊन के, भेड़ के ऊन के कपड़े अच्छा। काटते थे, फिर सिलाई करते, फिर ऐसे खड्डी में डालते थे, फिर उसको मढ़ाई करते, फिर टेलर के पास देते थे। अच्छा, फिर वो गद्दी हमारे एक चौड़ा होता था हमारा, टेलर बहुत बड़ा। करते थे? टेलर काम ये काम करते हाँ, थे? पुराने आदमी करते हैं ना, अभी नहीं, अभी अच्छा। बहुत, अभी तो नहीं होगा, कोई होगा नहीं, अभी नहीं है कोई भी। आत्ता आम्ही इथल्या फॉरेस्ट गार्डशी बोललो. त्यांनी आम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या. आत्ता तुम्ही माझ्या मागे बघू शकता, ही धौलाधार रेंज आहे. त्यांनी आम्हाला सांगितलं इथे 20 ते 30 वर्षा अगोदर बर्फ असायचा पूर्ण रेंजमध्ये, आणि हा बर्फ 12 महिने टिकायचा. आता तुम्ही इथे पाहू शकता काही ठिकाणीच ग्लेशियर उरले आहेत. माझ्या समोरच्या बाजूला एक ग्लेशियर होता. बकरी पालन करणारे तिथून पाणी मिळवायचे. आता तिथे अजिबातच ग्लेशियर उरलेला नाहीये. आणि ह्या सगळ्याचं कारण ग्लोबल वॉर्मिंग तर नक्कीच आहे, पण इथे बकरी पालन करणारे जे लोक आहेत त्यांच्या मते त्याचं कारण असं आहे की पूर्वी मॅक्लोडगंजमध्ये ट्रॅफिक खूप कमी होतं, आणि आता टुरिस्ट इतकं वाढलं आहे, टुरिझम इतकं वाढलं की तिथे कन्स्ट्रक्शन एकतर चालू आहे, खूप प्रदूषण होतं आहे, आणि सगळं ट्रॅफिक तिथपर्यंत यायला लागलं आहे, गाड्या यायला लागल्यात. पूर्वी इनफॅक्ट ट्रेकर्स जे होते ते मॅक्लोडगंजपासून ट्रेकिंग सुरू करायचे, पण आता गल्लू देवी म्हणून एक ठिकाण आहे, गल्लू माता देवी, तर त्या ठिकाणपर्यंत गाडी येते, म्हणजे जवळपास 50% तुमचा ट्रेक तिथेच होतो.
आणि त्याच्यावरती मग लोक चालायला सुरुवात करतात. तर हे जे ट्रॅफिक वरती येत चाललं आहे हिमालयामध्ये, तर त्याच्यामुळे जे पोल्युशन होतं किंवा कार्बन इमिशन होतं, त्यामुळे उष्णता वाढत चालली आहे आणि इथला सगळा ग्लेशियर आणि स्नो मेल्ट व्हायला लागला आहे, असं यांचं म्हणणं आहे. आता हा जो माझ्या मागच्या बाजूला धौलाधार रेंज बघताय, खूपच म्हणजे मायटी हिमालयाज जे म्हणतात त्याची अनुभूती आपल्याला इकडे येते. तुम्हाला फोकस करून दाखवतो. हा माझ्या पाठी बघताय, ही धौलाधार रेंज आहे. आणि इंटरेस्टिंग गोष्ट अशी की हा जो गद्दी समाज आहे, जो इथे बकरी पालन करतो किंवा त्यांच्या मेंढ्या आहेत, तर ते त्रिउंडपर्यंत येतातच. त्रिउंडच्या पुढे लाकालयश केव्ज म्हणून आहेत ह्या साईडला साधारण, तर तिथे जातात. तिथून हा जो मागच्या बाजूला माझ्या इंद्रहार पास बघताय, जिथे मी बोट ठेवलेला आहे तिथे, तर तो इंद्रहार पाससुद्धा क्रॉस करतात. ॲक्च्युली ट्रेकर्स जे आहेत ते सगळे लोक इंद्रहार पास क्रॉस करण्यासाठी किंवा त्या एलिव्हेशनला जाण्यासाठी खूपच अत्याधुनिक इक्विपमेंट्स वगैरे सगळे वापरत असतात. म्हणजे तुमचं फेदर जॅकेट असेल, त्याच्यावरती विंडशिडर असेल, तुमचे क्रॅम्पॉन्स असतील, स्नो शूज असतील. पण हे अगदीच कमी मिनिमल इक्विपमेंटमध्ये त्यांचं जे काही पारंपरिक हे आहे त्याच्यामध्ये ते हा मोठा ट्रेक करत असतात. आणि इनफॅक्ट त्यांनी एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगितली की त्यांच्या ज्या मेंढ्या आहेत, तर त्या मेंढ्यांनासुद्धा चालता यावं यासाठी मेंढ्यांच्याच लोकरापासून ते सॉक्स तयार करायचे. आणि इथले जे स्थानिक टेलर होते पूर्वीचे, तर ते हे सॉक्स तयार करून द्यायचे आणि मेंढ्यांनासुद्धा सॉक्स घालून जायचे. आणि आत्ता आम्ही एक ग्रुप बघितला मेंढ्यांचा, तर त्याचा जो ओनर होता, वृद्ध एक होते, तर ते सांगत होते की आम्ही लाहौल स्पितीपर्यंत जाणार आहे आता. लाहौल स्पिती इथून बऱ्यापैकी लांब आहे. म्हणजे मी त्यांना विचारलं की किती दिवस लागतील, तर त्यांनी सांगितलं की साधारण 2 ते 3 महिने तिथे जायला लागतील. तर हा एवढा मोठा प्रवास, म्हणजे त्यांनी सुरुवात केली हरियाणापासून आणि हरियाणावरून ते लाहौल स्पितीपर्यंत जाणार. हा खूपच मोठा म्हणजे प्रवास आहे. पण मला आता प्रकर्षाने हे जाणवलं की आपण हिमालयात येतो आणि अजिबातच खरं तर आपल्याला कळत नाही रिस्पॉन्सिबल टुरिस्ट म्हणून येणं म्हणजे काय आहे. तर कमीत कमी ट्रॅफिक इथपर्यंत आणणं, आणि आपल्याला हिमालय बघण्याची दृढ इच्छा असेलच तर चालत जावं. अगदी खालपासून ट्रेक सुरू करावा. जिथपर्यंत आत्ता एस्टॅब्लिश्ड जी काही गावं शहरं आहेत तिथपर्यंत गाड्या येतात. पण ट्रेक चढण्यासाठी अर्ध्या वाटेपर्यंत कच्चे रस्ते येतात. तिथपर्यंत गाडी आणून मग पुढे ट्रेक करणं, याला काही अर्थ नाही. म्हणजे आपली तेवढी इच्छा नाही आहे असं म्हणायला लागेल. करायचाच असेल ट्रेक तर खालपासून. आणि ग्लेशियर्समध्ये ज्या ठिकाणी अजूनही ग्लेशियर्स चांगले आहेत तिथपर्यंत मोटरेबल रोड आहेतच. माझं मत आहे की तिथे जाण्याची गरजच नाही आहे. म्हणजे जायचंच असेल तर चालत जावं, पण व्हेइकल घेऊन तिथे जाणं, कारण आपण काही कॉन्ट्रीब्यूट तिथे करत नाही आहे. अर्थात टुरिझमला कॉन्ट्रीब्यूट करतो, पण टुरिझम ॲट द कॉस्ट ऑफ धिस हे मला बरोबर वाटत नाही. किंवा इथे येऊन आपण काय कॉन्ट्रीब्यूट करतो आहे, इकॉनॉमीला कॉन्ट्रीब्यूट करतोच ते खरंच आहे, त्याच्यात काही वाद नाही. पण मग रिस्पॉन्सिबली कॉन्ट्रीब्यूट करूया. फक्त इकॉनॉमीलाच नाही तर इकॉलॉजीला कसं कॉन्ट्रीब्यूट करू शकतो याबद्दल मला वाटतं विचार करायला हवा.